हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. आज आहे डे 3 इन अडगाव. आता वाजले आहेत 11. मस्त नाश्ता झाला आहे. मामीने मस्त अंड आणि पाव असं केलेलं आणि पोट भरून नाश्ता झालेला आहे. रेडी झालेलो आहोत. गुड मॉर्निंग मामी. आजी गुड मॉर्निंग. आजीला ऐकूच नाही गेलं काय बघा. आजी गुड मॉर्निंग. काय योरी बिस्किट पाहिजे. आजीची स्पेशालिटी, मामीची स्पेशालिटी. मामी आज आपल्याला रेसिपी दाखवणार आहे. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते तर ती रेसिपी बघायला मिळेल. चला. अगो बाई एवढं स्लो कधी पोचू आपण. मामीची कोशिंबीर रेडी आहे. इथे वड्याची तयारी आणि मी एकदम टाइमावर आली आहे. मामीची रेसिपी. सर्वात आधी काय तेल. हे काय सुरमई आणि यात मुर्या. हे मुर्या. यात कुकर मध्ये काय? कुकर मध्ये ना भाजी. उशीर झालाय ना भाजी आणायला आज. असू. आता मस्त तेल गरम होतंय. इकडे तयारी काढलेली आहे. तांदूळ, कांदा, खडे मसाले, जस्ट काय दालचिनी, वेलची, लवंग, मिरी, हळद, बडीशोप पावडर आणि गरम मसाला. ओके. आणि हे नाही दूध नाही टाकत का? दूध ना, नारळाचं दूध. सो सर्वात आधी खडे मसाले जात आहेत. कांदा, एक कांदा घेतलायस ना? दोन कांदा. हळद. सगळं हे तांदळावरच टाकायचं का? काय बडीशेप पावडर. आणि गरम मसाला. घरी केलाय तू? नाही, विकत. आणि मीठ. म्हणजे मोजून 3 मसाले. सोपी आहे रेसिपी. मला तो काय टाकतात ना, पण कधी ते काय होत नाही बाबा. आईची तरी डिफरंट होते. आडगाव सारखं नाही होत आईची. सगळं आपापल्या जागेवर गेलेलं आहे. पसारा करायचा नाही. सनी असतात एवढं आवडले असते. फेवरेट आहे त्याचे वडे. सनीचे फेवरेट आहे वडे. सनीला वडे आणि आबीला घावण. मग खूप खूप वडे आवडतात. कारण सांगू का, ते मामाला आवडत नाही त्यामुळे आपण करायचं का हे करतो ना. सगळ्यांची आवडी निवडी. शुभला आवडतं का ग? फोडणीचा भात. शुभला पण नाही वडे आवडत. कसे खाल्ले? शुभली नाही, मामाने. मामाकडे ऑप्शन नव्हता ना. तिथे थोडी बोलेल. दुसऱ्यांकडे गेल्यावर थोडी सांगेल तो मला हे आवडत नाही ना ते आवडत नाही. हॅलो. गोल्डन ब्राऊन. हे थोडं गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे ना मामी? आजी काय बोलली? आजी काय बोलते? कापते का? नाही, राहू दे ना, त्याच्यावरच ठेवा. मी
कोंबडी वडे. आणि ह्याच्यात पाणी नाही टाकत का? दुधातच शिजवायचं का ते? हे तू किती एक नारळ घेतलाय? हे तू एक नारळाचं घेतलंय आणि आता हे सगळं यात टाकून मिक्स करायचं. हो हो. सनीला आपल्या पद्धतीने सगळं आवडतं. थापते मग ते काय असतं ते चौगड्या काय ते पण आवडतं त्याला. आता हे तू एका नारळाचं दूध काढलंयस आणि ते सगळं ना. आपण जेव्हा हे खातो फोडणीचं भात त्यात अजिबात वाटत नाही की त्यात नारळाचं दूध टाकलंय ना. किती मस्त यम टेस्ट. आता हे शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवणार ना तू? झाली रेसिपी. आई कधी सांगेल माहित नाही. मामीने आज रेसिपी सांगून टाकलेली आहे. सगळ्यांनी ट्राय करा आणि खास करून नॉनव्हेज बरोबर ह्याला खा. नॉनव्हेज बरोबर. आणि जे पण व्हेजिटेरियन आहेत ते लसूण खोबऱ्याचं ग्रेव्ही करून त्याच्या बरोबर खा. ए मने आली परत. तू किती त्रास दिले माहिती का रात्रभर? हा झोपून दिलं नाहीये. मियाव मियाव करत बघ कशी. अगं वडे काढायला घेतले लग्नात कोणाच्या तरी. हो का? मी काय केलं, ओला फडका करून आणला आणि त्याच्यावर असे गोळे टाकले पटापट करून दिले. अगं म्हणजे त्यांचा सासूबाई एवढ्या हे घराला चाप पडले. ओल्या कपड्यावर पण होतात? हो, कापायला बऱ्या पडतात ते. ओल्या कपड्यावर करतात. आता हे प्लास्टिकवर, पहिले प्लास्टिक वगैरे एवढं माहिती नव्हतं. ओल्या फडक्यावर आता चांगला आयडिया आहे. मला नव्हती माहिती. मी तर प्लास्टिक शोधते नाही तर घरी. आता कुठे प्लास्टिक? अगं हो, पण आता कधी कधी प्लास्टिक घरात नसतो ना, मग तेव्हा ओला कपड्यावर बरं आहे. बराबर होतात. पिळून काढा तसं. उमळला का? अरे छानच झालं असेल ग. मीठ बघा ना. काय त्याला थोडीशी उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवण्यात येईल है ना. आणि मग देन इट्स रेडी. बघ कशी मुली झाली. मी माईला आणि त्याला वाटते. तुम्हाला संध्याकाळच्या मुर्या मुर्या लसूण नुसतं लसूण टाक. 1 स्पून तूप, 2 स्पून, 3 स्पून, 3 स्पून तूप. 2-3 काय म्हणते? काय ग? आईच्या घरी कढीपत्ता इकडचाच मजा आहे ऍक्च्युली. घेऊन पण मस्त आलाय, मोठं झालंय. कितीतरी कढीपत्त्याची झाडं आहेत. पण ते शेकट्याचे शेंग नाही का आता? मस्त. आता पहिले सर्वात आधी नायसाला भरवते. तुझी काय होते? मच्छी होते का? आगाजी मस्त झाल्या मामी. मस्त झाले. काय
पोहे चांगले चल निघतो आता. मस्त मजा आली. मामी मस्त खाऊ घातला आम्हाला. थँक्यू. आता येऊ लवकर. सगळी पलटण येऊ. थोडासा अजून त्रास द्यायला. आजी घरी यायचंय. हा तुला नाही मी फोर्स करत. आरामात ये. मामा मम्मीला पाठव. मामा मम्मी बघा वाट बघते मी. आजला तिला तर आवरलं तरी ती तशी ती बघ काठी बिटी घेऊन इकडचीच इकडचीच आहे. ती मामी आजीला हेल्प करते. हे काय आपली अगं तिला हकलते. ती मांजरीला हकलायला घेतली तिने. मांजरीला हकलायला घेतली. तुला हेल्प करते ती. चला मामी आजीला जास्त आठवण येईल नायसाची. आता येणार आहे ना राहायला सुट्टीमध्ये. ती बघ हा लॉक केलेलं. तू राहते ना कॅट बरोबर खेळायला. हा ना काटे लागतील. सो फायनली घरी पोचलो. 7:30 वाजता आलो आणि बॅग सुद्धा अनपॅक वगैरे झाल्या आहेत. अमोक आहे बाहेर. आई गेला आहे खाली वॉकला. सनी गेला आहे क्लिनिकला. सो वाजले आहेत 9:15. फ्रेशन अप झालेली आहे फायनली. आणि आता फटाफट बनवते चिकन बिर्याणी. आईंसाठी सुद्धा जवळा करणार होती पण त्या म्हटलं की मला जवळा नको आहे. अंड्याची पोळी म्हणजे ऑमलेट जे असतं तसं. भाकरी आणि ऑमलेट आणि हे काय म्हणतात चिकन बिर्याणी. सो जोपर्यंत सनी येईल तोपर्यंत कदाचित माझा हाफ होऊन जाईल. सो लेट्स स्टार्ट. मी म्हटलं कोण आला. हॅलो कसं होतं. काय म्हणतो नवऱ्याची आठवण आहे का नाही. तुझी आठवण नसेल तर असेल. कसं बोलतोस. 3 दिवस झाले बघितले नाही मी तुला. असं बोल. तुझ्यासाठी खास बनवते आणि असं बोलतो की नवऱ्याची आठवण. प्रॉन्स राईस. चिकन बिर्याणी. सो खूप जोरात भूक लागली आहे. यम्मी यम्मी फूड इज गेटिंग रेडी. आईंना देतो पाहिजे. जमली नाही तू. कंटाळली नाही का. ड्राईव्ह करून आलीस. आराम करायचं ना. तुला माहिती आहे तशी. काय आहे ते. फ्राय करत 10 seconds ऑलरेडी झालेत. डबल ब्लॉगिंग. खेपसामध्ये अंड वरतीच असतं. फायनली द मील इज रेडी. एन्जॉय. येस. द डे कम्स टू एन एंड. आणि मस्त जेवलो आम्ही सगळे. छान. बिर्याणी एकदमच टेस्टी होती. थोडी स्पायसी होती पण छान झालेली. अमोक तुला आवडली का नाही. हो मस्त होती. एकदम यम्मी होती. सो सगळ्यांनी थरोली एन्जॉय केली. 3 दिवस आडगावमध्ये कसे गेले समजले सुद्धा नाही. बट येस बंधू आजोबांची खूप आठवण येत होती. पावलांवरती आठवण येत होती. म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा जायचो गाडीचं हॉर्न जसं ऐकायचे लगेच ते बाहेर यायचे. ग्रीट करायचे आणि मध्ये मध्ये असे जोकसुद्धा क्रॅक करायचे. छान वाटायचं त्यांच्याबरोबर. खूप काही गोष्टी आहेत ज्या
आठवण येत होता. पण आजीच्या चेहऱ्यावरती ती जी स्माईल आहे ती बघून जरा बरं वाटत होतं. ऑफकोर्स तो जो पेन आहे तो आपण बोलून काय तो कमी होणार नाही आहे. बट तरी वी वर ट्राईंग अवर बेस्ट की आम्ही तिच्याबरोबर जास्तीत जास्त टाईम स्पेंड करू, तिला तिच्या चेहऱ्यावरती ती एक स्माईल आणू. आणि मस्त वाटलं तिला भेटून सुद्धा. मामी, मामा, शुभ सगळ्यांना भेटून छान वाटलं. बट येस, बंधू आजोबांची नक्कीच आठवणी येत होती. मग ते सोफ्यावर बसल्यानंतर ना तो जो कवर असा तो थोडासा पण हल्ला ना की कोणी जो कोणी उठायचं त्या सोफ्यावरनं ते लगेच जायचे आणि असे ते नीट करायचे आणि पिलोज व्यवस्थित ठेवायचे. सगळं काही त्यांचं एकदम व्यवस्थित असायचं. सो नायसाचं उड्या मारत होती. तर मला असं वाटायचं की अरे आता बंधू आजोबा बोलतील की अरे कसं केलं हिने बरोबर नाही ठेवलं असं. तर मी जाऊन मग ते नीट करायची. म्हणजे त्यांची जी आठवण आहे ना ती खूप 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 आली आहे. आणि ऑफकोर्स ते आमच्याबरोबर नेहमी असणार आहेत, नेहमी आमच्या आठवणींमध्ये असणार आहेत. सो खूप छान गेले 3 दिवस. एनिवेज, आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ इन लव्ह. बाय बाय.